आजपासून डाएट करण्याचा विचार चालू आहे. आता बघूयात कितपत ते शक्य होते आणि कितपत प्लॅन हा फसल्या जातोय. पण शक्यतो तर मी 99% डाएट हे करणारच आहे. मी ज्यावेळेस डाएट करते त्यावेळेस खूप स्ट्रिक्ट करते. पण आता यावेळेस करताना तसं करता येणार नाही. कारण सध्या मी बेबीला फीडही करते. पोस्टपार्टम जर्नीमध्ये आहे. म्हणून तसं करता येणार नाही. तर बेबीचा खाणं बघून आता मला माझं डाएट करावं लागणार आहे. म्हणून मी पहिल्यांदा तर नाचणी स्वच्छ केली आणि ती दळण्यासाठी दिली होती. कारण शक्यतो मी डाएटमध्ये भाकरीच खाते. चपाती पूर्णतः अव्हॉइड करत असते. म्हणून मी नाचणी अगोदर दळण्यासाठी दिली आणि नाचणी दळून वगैरे आणली आणि आज मी तुमच्यासोबत संध्याकाळचं रुटीन शेअर करते. पहिल्यांदा तर आज मी चपात्या बनवून घेतल्या आणि आज खाण्यासाठी आम्ही दोघीच होतो, मी आणि माही. कारण तिचे डॅडी आज पुण्याला गेलेले होते. म्हणून मी काय केलं, पहिल्यांदाच एका डाळीचे 2 प्रकार बनवायला घेतले. मुगाची डाळ पहिल्यांदा बॉईल करून घेतली आणि त्याच डाळीचं मी मिठाचं वरण बनवून घेतलं पिल्लूसाठी. कारण ती तिखट खात नाही आणि माझ्यासाठी सिंपल असा फक्त चटणी आणि सांबार मसाला टाकून तिखट असं वरण करून घेतलं. कारण मला मिठाचं खायचं नको वाटतं. मी पूर्ण प्रेग्नन्सी डिलिव्हरी नंतर सुद्धा मिठाचं खाल्लेलं नाहीये. मी थोडं तरी तिखट त्यामध्ये टाकतच होते. मग काय मी माझ्यासाठी थोडीशी चटणी आणि सांबार मसाला टाकून तिखट डाळ बनवून घेतली आणि काहीच टाकलेलं नव्हतं. खूप काही आटाच केलेला नव्हता. पण एवढी डाळ छान झालेली होती, अप्रतिम. आणि ती आज मी फर्स्ट टाईम अशी चपातीसोबत खाल्ली. मी प्रत्येक वेळेस डाळ वगैरे हे भातासोबतच ट्राय करते. कधी चपातीसोबत खात नाही. पण आज भात बनवायचाही कंटाळा आलेला होता. कारण दोघीसाठी कुठं काय स्वयंपाक बनवायचा. माझा स्वयंपाक झाल्यानंतर पिल्लूला खाऊ घालण्याची ड्युटी सगळ्यात महत्त्वाची असते. तिचं बघा, एकीकडे टीव्ही पाहणं चालू होतं आणि दुसरीकडे ती फक्त तोंड ओपन करते. ती सुद्धा ओपन करायला नको म्हणते. तिला खाऊ घालणं चालू होतं. आजच्यासाठी एवढंच.